नमस्कार, जय कोल्हापूर ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या समोर आहेत गिरीश कोळी आणि आपण आलेलो आहोत कारल्या एकविरा देवीच्या पालखीला. चैत्र नवरात्री निमित्त पालखी असते एकविरा देवीची कारल्या गडावरती. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज जो मान मिळालेला आहे ठाणे चंदनी कोळीवाडा यांना. तर आपण कसं काय तुम्ही नियोजन करता? तर पालखीचं नियोजन कसं असतं तुमचं आणि पालखीला जे खांदेकरी असतं तशी त्याची निवड कशी होते? पालखीचं नियोजन हे आम्ही समाज बांधव करतो. आमचा ठाण्यातला चैदनी कोळीवाडा, ठाणे पूर्व पश्चिम हा जो ठाण्याचा कोळीवाडा आहे, पूर्वीपारपासून जी प्रथा चालू आहे, आमचे जे पूर्वज होते ते आम्हाला सांगायचे की आपला हा मान होता. म्हणजे आमचे पूर्वज इकडे यायचे, पहिला पालखी सजवायचे, पालखीला खांदा लावायचे आणि पालखीचा खांदा हा ठाणेकरांचाच पहिल्यापासून मान होता. कालांतराने ज्या काही गोष्टी घडल्या त्या विसरून पुन्हा एकदा चंदनी कोळी, ठाणे पूर्व, ठाणे पश्चिम एकत्र येऊन आम्ही सर्वांनी पुन्हा एकदा मानाची पालखी दरवर्षीप्रमाणे आम्ही एकत्र हे करतो. राहिला गोष्ट खांदेकरींचा, तर पूर्वी कसं होतं की पालखी आतमध्ये असायची गाभाऱ्यामध्ये, परंतु कालांतराने मग जसे थोडी भांडणं झाली त्यानंतर मग शासनाने सांगितलं की 10 खांदेकरी ठेवा, पेणचे 10, चेऊळचे 10 आणि ठाण्याचे 10. मान हा सर्वांना सारखा आहे, देवी सर्वांची आहे, हे आम्ही मान्य करतो. परंतु जो पूर्वीपासून जो चाललेला मान आहे हा ठाणे कोळीवाड्याचाच आहे आणि आमचे 10 खांदेकरी असतात. आमच्या गावातल्या ज्यांनी खांदे लावलेले नसतात त्यांना पहिला प्राधान्य दिलं जातं आणि जर कोणी खांदे लावलेले जास्त मुलं असतील तर आपण मग चिठ्ठ्या टाकतो, लॉट्स टाकतो, चिठ्ठींद्वारे आपण ती निवड करतो. आणि विशेष करून आपला भर असतो की तरुण मुलं तिथे असावेत की त्यांना आपली परंपरा कळली पाहिजे, त्यांना मान भेटला पाहिजे. कारण बरेचशा लोकांनी अगोदर खांदा लावलेला आहे, त्यामुळे नवीन लोकांना आपण चान्स देतो. त्याच्यात पण काही लोक रिपीट होतात, परंतु मग त्या ठिकाणी आपण चिठ्ठ्या टाकतो. धन्यवाद गिरीश कोळीजी, आपण खूप चांगली माहिती दिली आणि असेच आपले चंदनी कोळीवाड्याला मान मिळत राहील दरवर्षी अशी इच्छा आहे, देवीच्या चरणी प्रार्थना आहे. आणि हे आहेत आपले सगळे खांदेकरी. आई माऊलीचा. या ठिकाणी खूप उत्साह दिसत आहेत सर्व भाविकांमध्ये. तसेच ठाणे चंदनी कोळीवाडा येथील सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि सगळ्यांमध्ये उत्साह आहे. आणि या उत्साह या पालखीचे तर पाहत राहा जय कोल्हापूर. तर आपल्यासमोर चंदनी कोळीचे अध्यक्ष आहेत अमरीश ठाणेकर. आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात या एकविरा देवीच्या पालखीत सहभागी झालेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज या पालखीला एवढे जण सहभागी झालेले आहेत, वर्किंग डे असून सुद्धा सगळे आलेले आहेत. तर त्याबद्दल आपण काय बोलणार? आज आई एकविरा चैत्र पालखी सोहळा म्हणजे आपला 2026 चंदनी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टतर्फे या पालखीचं आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे सर्व कोळीवाड्यातील आमचे बांधव हे या पालखीची वाट बघत असतात आणि जेव्हा हे पालखी जेव्हा निघते तेव्हा ते पारंपरिक वेशात असतात आणि आपले एक कलरचे टी शर्ट्स, एक कलरचे पोशाख हे सगळे घालून हे करतात. तसेच महिला पण आपल्या नवारी म्हणजे आपले घालून सगळ्या साड्या घालून तयार असतात आणि लोक खरंच आवर्जून वाट बघतात. आणि जेव्हा ही पालखी निघते तेव्हा आनंदाचा क्षण तुम्ही बघायला पाहिजे. आता थोड्या वेळाने आता आमची इकडची सगळे जेवणं उरकलेली आहेत. आता आमच्या वाजत गाजत आता ही पालखी आमची निघेल पायथ्यापर्यंत. नंतर आमचं वरती गडावर आमचे 10 मानकरी म्हणजे खांदेकरी आमचे खांदा लावतील पालखीला. तेव्हा तो क्षण बघण्यासारखा असतो आणि लोक नाचत गाचत एवढी मजा करतात की तुम्ही ते क्षण विसरू शकत नाही. खूप छान माहिती दिली अमरीश ठाणेकरजी यांनी. धन्यवाद.
हे वितरणचा सोहळा पाणी वाटप इथे हा झेंडा फडकवण्यात येत आहे. गडावरचे जाऊ तसे तसे सगळे लोक भाविक मोठ्या संख्येने येतात आणि दर्शन घेतात. आम्ही काय चाललो स्वर्गात. आई माझी कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली, पावली कोली लोकांना, कोली या लोकांना, पावली कोली या लोकांना, पावली ठाण्याचे कोळ्यांना गो, ठाण्याचे कोळ्यांना. देऊळ कोणी बांधलं, बांधील पाच पांडवानी, पाच पांडवानी. पालखीच्या सगळीकडे जत्रेचं वातावरण असं पसरलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे आपण यंदाही या पालखी सोहळ्यात सहभागी झाला तर आपण याबद्दल काय